आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ. गेल्या काही दिवसापासून गावाच्या शिवारात मृत्यूसारखा दबा धरून बसलेला बिबट्या आज अचानक विहिरीत दिसला आणि काही क्षणातच संपूर्ण गाव घटनास्थळी धावले. बिबट्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तिघे तरुण जखमी झाले. नेमके शहापूरमध्ये घडले तरी काय, पाहूया हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. जामने तालुक्यातील शहापूर शिवारात आज सकाळी एक खळबळजनक घटना घडली. गेल्या 8 दिवसापासून परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू असताना आज सकाळी काही शेतकरी शेतात गेले असता त्यांना एका विहिरीत बिबट्या दबा धरून बसलेला दिसून आला. बिबट्या दिसताच शेतकऱ्यांनी गावातील इतर नागरिकांना माहिती दिली. काही वेळातच घटनास्थळी शेकडो ग्रामस्थांची गर्दी झाली. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच परिस्थिती अधिक गंभीर बनली. या प्रयत्नादरम्यान 3 तरुण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून त्यांना उपचारासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र याच ठिकाणी ग्रामस्थांचा संताप आलेला दिसून आला. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले असले तरी त्यांच्याकडे बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी आवश्यक ते साहित्य साधन नव्हते, असा आरोप या ठिकाणी ग्रामस्थांनी वन विभाग अधिकारी यांच्यावर केला आहे. उलट आम्हालाच घटनास्थळावरून दूर जाण्यास सांगितले जात असल्याचे या ठिकाणी तक्रारी या ठिकाणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान MJ न्यूजने वन विभागाचे अधिकारी आवारे साहेब यांच्याशी संपर्क साधून याबाबतची भूमिका जाणून घेतली. यावेळी आवारे यांनी सांगितले की माहिती मिळताच वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी पिंजरा हा मोठा असल्याकारणाने रेस्क्यू तात्काळ करण्यात यावे यासाठी आम्ही तात्काळ पथकाला घटनास्थळी रवाने केले होते. याविषयी ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण झाला असावा. वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा परिस्थितीत कोणत्याही वन्य प्राण्याला स्वतःहून पकडण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. सध्या संपूर्ण शहरात परिस्थिती भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाकडून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र ग्रामस्थांकडून वन विभागाने अधिक तत्परतेने आणि योग्य नियोजनासह काम करण्याची मागणी होत आहे. काय वाटते तुम्हाला? वन विभागाचा प्रतिसाद पुरेसा होता का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये करून नक्की कळवा. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ. नेमकं काय झालं होतं, कशी माहिती मिळाली होती? म्हणजे दादा आमचे शेतकऱ्याले आम्ही ना लोकांचा शेतकऱ्याला तरी मग तो बिबट्या तरी ना शेतामध्ये आला. ते विहिरीमध्ये राहत होता तरी राहत होता तो. तर आम्ही शेतामध्ये काम करत होतो. म्हणजे अगोदरपासूनच राहत होता का? नाही, आम्हाला पहिल्यांदा दिसला तो. तर आम्ही तिथे शेतामध्ये काम करत होतो. तिथं काम करताना आम्हाला तो दिसला. मग आम्ही ना फॉरेस्टवाल्याला कळवलं की बा इथं बिबट्या आहे बा, तसं तुम्ही या बा. तर ते फॉरेस्टवाले आले. आणि आम्हाला सांगितलं त्यांना की बा तुम्ही बाजू करता आणि बाजू करता. आम्ही सांगितलं त्या फॉरेस्टवाल्याने की दादा तुम्ही काहीतरी पिंजरा वगैरे आणा किंवा काही जाया आणा, त्याला पकडून घेऊन जा. तर त्या फॉरेस्टवाल्यांना काही साधलं नाही. मस्त ते खाली गाडी घेऊन आले आणि ते म्हणजे बाजूला खरका ते त्यांना हाकल्याचा प्रयत्न केला बा. त्याला की जंगलात हाकलून देऊ वापस डबल. आम्ही काय सांगलं त्यांना की तसं बा तुम्ही हाकलू नका, त्याला धरून घेऊन जा बा. आमच्या जीवाला धोका आहे वाढली. आमच्या बाया माणसं आमची एकटी राहता वाढली आणि तो खवून गेलेला आहे बा तसा. तर त्यांना काहीच नाही आणलेलं आणि तसा तो आला. म्हणजे पिंजरा वगैरे किंवा जाडे वगैरे आणलेले काहीच नाही आणलं त्यांना. आणि आम्हाला ते म्हणत की जा तुम्ही काढून त्याला पिटाळत होते ते. मग मी त्यांना सांगितलं की बा तुम्ही जाय वगैरे घेऊन या. आम्ही लागला तोपर्यंत थांबवतो त्याला इथं. तर ते आम्हाला हाकलत होते. आम्हाला झाकलत होते. तर मग जसं तो बाहेर आला ना तसं मी त्याला धरला. मग धरला की नाही, मग फॉरेस्टवाल्यांचं काम होतं की नाही, तर ते आमच्यावर उलट लाठीचार करू आले. पकडू नये डायरेक्ट लाठीचार करू. मी धरला त्याला, मी धरून दाबून ठेवला. तर त्यांनी काय केलं, लाठीचार केला आमच्या. मग म्हणजे जसं बा आम्हाला मदत करावा तसं, तर त्यानं आमची मदत नाही केली बा. आम्हाला उलट मारलं बा तसं. पोरांना काड्या लाठीचार केली बा. म्हणजे तुम्ही थोडा बा दिले. तो बिबट्या पकडून देत होते तर तुम्हालाच मारझोड केली. तसं बा आम्ही पकडून धरला त्याला बा, तसं दाबून धरला बा तसं त्याला. आमचं म्हणण्याचा अर्थ असा होता की बाबा तुम्ही पिंजरा आणा, पिंजऱ्याला घेऊन जा बा त्याला.
त्यांना काय केलं बा नसतं असं हलगटीपणा केला बा, काहीच आणलं नाही बा, हलगटीपणा केला बा. 2 ते 3 जण आणि याच्या पहिले बी 2-3 तास आम्हाला दिसला समजून घ्यायचा जंगलामध्ये. तर आम्ही कांडाय करली बा. अधिकारी काही बोलले होते का? कोणीच काही तसं काय म्हणत अधिकारी असं काही बोलले होते का? आम्ही उद्याला उचलून जाऊ बा. हुसकावून देतो असं बोललोय. त्याला तो पिटावून द्यायच्या इच्छात होते ते. बा, उचलून देतो बा. 2 ते 3 तसं ते म्हणत होतं की बा तसं तुम्ही मागे सारखा म्हणलं का तुम्ही दादा आम्हाला कसं काय म्हणता मागे सारखा म्हणलं तुम्ही पिंजरा वगैरे आणा, पिंजरात धरा त्याला घेऊन जा म्हणलं तुम्ही. बरोबर. नाही म्हणे ते आणि तुम्हाला ऍडमिट कोण केलं आता? माझ्या मित्रांनी आणलं, त्यांना मला आता काहीच केलं नाही. अधिकारी आले नाही? मला मारलं ते मुलांना काड्यांना मारलं, काड्यानं पोरांना मारलं त्यांना. आणि जसं बा मला माझ्या मित्रांना आणलं पण त्यांना विचारलं पण नाही मला की तुला किती लागलं काय लागला. माझ्या मित्रांना आणला तर मला एक घंटा झाला बा दिवस, तरी बी त्यांना इथं आले नाही. माझी म्हणजे काही केलं नाही बा. ठीक. सगळे पोलीस व कर्मचारी हे वाघ पिकाडण्यासाठी आले होते. यांनी काही आणलं नाही सोबत आणि यांच्यासोबत दंडे होते आणि आमच्या गावच्या पब्लिकला दंडे मारताय. जो ही बातमी टाकणारी जो हिजडा मारून आज दिनांक 10 जून रोजी जामनेर वन परिक्षेत्रातील शहापूर गावामध्ये बिबट विहिरीमध्ये पडले असल्याची बातमी जामनेर वन परिक्षेत्र कार्यालयास मिळाली. त्यावेळेस तात्काळ जामनेर वन परिक्षेत्रातील परिमंडळातील वनपाल, वनरसे, वनरक्षक, काळेदादा, वनरक्षक ठोंबरे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. घटनास्थळी बिबटची पाहणी करून त्याला रेस्क्यू करण्यात येतो का प्रयत्न सर्व कर्मचाऱ्यांनी केला. त्यावेळेस त्याला जाळी व इतर कर्मचाऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या मुळे त्याला रेस्क्यू करण्यात आले आहे आणि सदर पुढील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सदर बिबट्याचं कारवाई करून पुढील कारवाई जामनेर वन क्षेत्र कार्यालय करत आहे. सर, या घटनेमध्ये किती लोक जखमी झाले त्याबद्दल काय माहिती? प्राथमिकतः आम्हाला माहिती मिळाल्याप्रमाणे 3 व्यक्ती इथं जखमी झालेली माहिती आम्हाला मिळालेली आहे. तरी पुढील कारवाई वनपाल, वनरसे करत आहे आणि त्यांना काही शक्य मदत असेल तर वन परिक्षेत्र कार्यालय व वन महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात येईल. सर, नागरिकांच्या वतीने 2 आरोप करण्यात येत आहेत की आपल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना मारहाण करण्यात आली आणि दुसरं की बा ते खूप उशिरा पोहोचले आणि पिंजरा देखील आणला नाही. नाही, असे कोणतेही मारहाण आमच्या वन कर्मचाऱ्यांद्वारे नागरिकांना झालेली नाही आहे. कारण पिंजरा जो असतो त्या कोणत्याही गावामध्ये नसतो, तो कार्यालयाद्वारून तिथं पोहोचवून करावं लागतं. त्यासाठी एखाद्या वाहनाची व्यवस्था करून तो पोहोचावं लागतो. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की पिंजरा पोहोचेपर्यंत बिबट्या आपल्याला जाळीद्वारे रेस्क्यू करावा लागला होता. त्यामुळे आपला पिंजरा पोहोचू शकला नाही. पण त्याला नंतर आपण तात्काळ पिंजऱ्यामध्ये त्याला स्थलांतर केलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना भारण झाली अशी कोणतीही गोष्ट नाही, ती अफवा आहे आणि पुढील तपास आम्ही करू राहिलो. अशी जर घटना यापुढे घडली तर तुम्ही जनतेला काय आव्हान कराल? नागरिकांना अशी विनंती करतो, यापुढे तुम्हाला अशी कोणतीही घटना घडली तुम्ही तात्काळ वन विभागाच्या 1927 नावाचा संपर्क क्रमांक आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. किंवा प्रत्येक ठिकाणच्या तुम्ही पहिले पोलीस पाटलाला संपर्क करा किंवा तुमची तिथल्या ग्रामसेवका ते आम्हाला संपर्क करू शकता. कारण त्यांच्या कर्मचाऱ्यांना आमच्या कर्मचाऱ्यांचे नंबर असतात. किंवा तुम्ही वन खात्याचे जे वनरक्षक आहे, वनपाल आहे किंवा वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या नंबरला तुम्ही संपर्क जरी केला तरी तात्काळ आमचे कर्मचारी इथं पोहोचतील आणि पुढील कारवाई करतील.